विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 55 याचा स्टडी करणार आहे. यातील उदाहरण क्रमांक 1 आहे, द हाईट ऑफ 30 चिल्ड्रन्स इन अ क्लास इज गिवन इन सेंटीमीटर. ड्रॉ अप अ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ दिस डाटा. आणि हा तुम्हाला डाटा दिलेला आहे. 30 मुलांची सेंटीमीटरमध्ये उंची दिलेली आहे. याचा आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचा आहे. फ्रिक्वेन्सी टेबल तयार करताना सर्वप्रथम आपण या उदाहरणामध्ये दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे की जी विद्यार्थ्यांची हाईट आहे ती सेंटीमीटरमध्ये आहे, तो एक कॉलम करायचा. दुसरा आणि तिसरा कॉलम फिक्स आहे. सेकंड आणि थर्ड कॉलम फिक्स. सेकंड कॉलम टॅली मार्क अँड थर्ड कॉलम फ्रिक्वेन्सी. इथं चिल्ड्रन मुलांची उंची सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. फर्स्ट राईट द स्मॉलेस्ट नंबर इन गिवन डाटा. दिलेल्या अंकातील सर्वात लहान अंक पहिला घ्यायचा. इथं पहिला अंक आहे 131, 131. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा अंक 132. अशा पद्धतीनं जे अंक आहेत ते, आणि इथं सर्वात शेवटचा अंक आहे 140. आता दिलेल्या डाटामध्ये दिलेल्या सामग्रीत 1 ते 131 131 हा अंक किती वेळा आला ते आपण काउंट करायचं आहे. या एक्झाम्पलमध्ये 131 नंबर ऑकर्स 3 टाइम्स, 3 वेळा आलेला आहे, म्हणून इथं टॅली मार्क आपण 3 केलेले आहेत. आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ते इथं समोर 3 लिहायची आहे. सिमिलरली 132 दिस नंबर ऑकर्स ऑल्सो 3 टाइम्स, तो सुद्धा 3 वेळा येतो. मग त्याच्याही समोर 3 टॅली मार्क घ्यायच्या आणि त्याची फ्रिक्वेन्सी समोर 3 लिहायची आहे. 133 नंबर्स ऑकर्स 5 टाइम्स, 5 वेळेला आहे. आता इथं आपण टॅली मार्क 4 सरळ मारायचे आहेत आणि 5वी टॅली मार्क क्रॉस मारायचे आहे 5वी. सो राईट हिअर फ्रिक्वेन्सी इज 5. 134 हा नंबर 3 वेळा आलेला आहे. सो राईट टॅली मार्क 3 अँड फ्रिक्वेन्सी 3. 135 ऑकर 3 टाइम्स, त्याची फ्रिक्वेन्सी 3 येईल. 132 2 टाइम्स. 137 2 टाइम्स. 138 1 टाइम. 139 3 टाइम अँड 140 ऑकर्स 5 टाइम्स. ही जी फ्रिक्वेन्सी आहे या सर्वांच्यात आपण बेरीज करायची आहे. याची बेरीज येते 30. म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी की जे आपण कॅपिटल N अक्षरानं दाखवतो ते येणार आहे 30. हा झाला एक्झाम्पल नंबरवरचा फ्रिक्वेन्सी टेबल. एक्झाम्पल नंबर 2 आहे, इन अ सर्टन कॉलनी देर आर 50 फॅमिलीज. द नंबर ऑफ पीपल्स इन एव्हरी फॅमिली इज गिवन बिलो. ड्रॉ अप द फ्रिक्वेन्सी टेबल. या उदाहरणामधील एका कॉलनीमधील 50 कुटुंबातील व्यक्तींची संख्या, प्रत्येक कुटुंबात किती व्यक्ती आहेत असे 50 कुटुंबातील व्यक्ती संख्या इथं दिलेली आहे. आणि या माहितीचा आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचा आहे. यासाठी आपण काय करायचं की इथं 3 कॉलम करायचे. पहिला कॉलम इथं येईल ते उदाहरणार्थ इन्फॉर्मेशन, द नंबर ऑफ पीपल इन फॅमिली. आणि नंबर 2 आणि नंबर 3 हे 2 कॉलम सारखेच येतील. दुसरा कॉलम येईल टॅली मार्क आणि तिसरा कॉलम येईल फ्रिक्वेन्सी. इथं आपण फ्रिक्वेन्सी टेबल कन्स्ट्रक्ट केलेला आहे.
पहिला कॉलम नंबर ऑफ पीपल इन फॅमिली, दुसरा टॅली मार्क आणि तिसरा फ्रिक्वेन्सी. इथं जो डाटा दिलेला आहे त्या डाटामध्ये सर्वात लहान संख्या 1 आहे. 1, त्यानंतर 2, 3, 4 आणि जास्तीत जास्त किती आहे 5 आहे. म्हणजे एकूण जास्तीत जास्त 5 लोक एका कुटुंबामध्ये आहेत. आता दिलेल्या एक्झाम्पलमध्ये 1 हा अंक त्या डाटामध्ये 1 वेळा आलेला आहे, म्हणून त्याच्यासमोर एकच टॅली मार्क केलेले आहे आणि याची फ्रिक्वेन्सीसुद्धा येणार आहे 1च. आता 2 हा अंक त्या सामग्रीमध्ये त्या डाटामध्ये 13 वेळा आला आहे. 13 तर आपण काय करायचं 1, 2, 3, 4 5th जे टॅली मार्क आहे ते क्रॉस मारायचे. तसेच 6, 7, 8, 9 आणि 10वीचा क्रॉस मारायचे आहे आणि त्यासमोर 3 रेषा म्हणजे एकूण 13 वेळांक आलेला आहे. त्याची जी फ्रिक्वेन्सी येणार आहे ती येणार आहे 13. तसेच नंबर 3 ऑकर्स 16 टाईम. इथं 5वी रेषा क्रॉस आहे, 10वी क्रॉस आहे आणि 15वी क्रॉस आहे आणि ही एक 16 म्हणजे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती नंबरची 16 आहे. नंबर 4 ऑकर्स इन डाटा 13 टाइम्स. तो 13 वेळा आलेला आहे. सो राईट फ्रिक्वेन्सी 13 टाइम्स. अँड लास्ट नंबर 5 ऑकर्स 7 टाइम्स. दिलेल्या सामग्रीमध्ये तो अंक 7 वेळा आलेला आहे. आता याची आपण बेरीज करूया. 13 आणि 1 14, 14 आणि 16 30, 30 आणि 13 43 आणि 7 50. म्हणजे इथं शेवटी टोटल फ्रिक्वेन्सी कॅपिटल N इज इक्वल टू 50 हा झालेला आहे उदाहरण क्रमांक 2चा फ्रिक्वेन्सी टेबल. एक्झाम्पल नंबर 3 आहे. A dice was cast 40 times and each score noted is given below. Draw up a frequency table for this data. डाईस म्हणजे फासा की जो आपण सापशिडीमध्ये खेळताना वापरतो तो ठोकळा. तो 40 वेळा टाकलेला आहे आणि वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकाची नोंद घेतलेली आहे आणि ती डाटाच्या स्वरूपामध्ये इथं आपल्याला दिलेली आहे. आता या डाटाचा विचार करता आपल्याला त्याचा फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचा आहे. यासाठी पहिला कॉलम काय येणार आहे फक्त पहिला कॉलमच बदलेल. इथं येईल पहिला कॉलम स्कोर ऑन डाय किंवा स्कोर ऑन अप्पर फेस ऑफ डाय फास्याच्या वरच्या पृष्ठभागावरील अंक. दुसरा कॉलम जो असणार आहे तो टॅली मार्क आणि तिसरा असणार आहे फ्रिक्वेन्सी. इथं स्कोर ऑन डाय इथं 1 ते 6 येतील कारण फास्यावरती लहानात लहान 1 आणि मोठ्यात मोठा 6 अंक आहे. दुसरा कॉलम टॅली मार्क आणि तिसरा आहे फ्रिक्वेन्सी. आता इथं त्या दिलेल्या उदाहरणामध्ये 1 हा जो स्कोर आहे तो 2 वेळा आलेला आहे. म्हणजे समोर इथं टॅली मार्क आपण 2 केलेले आहेत. मग याची जी फ्रिक्वेन्सी आहे ते येईल इथं 2 येईल. नंबर 2 ऑकर्स 8 टाईम. 2 हा अंक 8 वेळेला आहे. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की जो 5वी टॅली मार्क आहे ते क्रॉस मारायचे आहे आणि 5 आणि समोर 3 8. मग याची जी फ्रिक्वेन्सी येणार आहे ती 8 येणार आहे. नंबर 3 हा जो आहे त्या सामग्रीमध्ये 13 वेळाला येतो. सो राईट फ्रिक्वेन्सी ऑफ 3 त्यांची फ्रिक्वेन्सी 13. 4 नंबर ऑकर्स 8 टाईम इन डाटा. सो राईट फ्रिक्वेन्सी इज 8. देन 5 नंबर ऑकर्स 5 टाइम्स. 5 वेळा इथं आलेला आहे आपण लिहिलेला आहे टॅली मार्क. आपण इथं फ्रिक्वेन्सी 5 लिहायची आहे. आणि 6 नंबर ऑकर्स 4 टाइम्स. 6 अंक 4 वेळा आलेला आहे म्हणजे इथं आपण 4 असं लिहायचं आहे. इथं
इथं जी फ्रिक्वेन्सी आहे या सर्वांची बेरीज करा. 8 आणि 2 10, 10 आणि 13 23, 23 आणि 8 31, 31 आणि हे 9 40. सो टोटल फ्रिक्वेन्सी कॅपिटल N इज इक्वल टू 40. हा एक्झाम्पल नंबर 3चा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार झालेला आहे. लास्ट एक्झाम्पल आहे द नंबर ऑफ चपातीज दॅट 30 चिल्ड्रन इन अ हॉस्टेल नीड ॲट एव्हरी मील इज गिवन बिलो. मेक अ फ्रिक्वेन्सी टेबल फॉर द स्कोर. एका हॉस्टेलमधील 30 मुलांना लागणाऱ्या चपात्यांची संख्या तुम्हाला इथं दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला ही इन्फॉर्मेशन दाखवणारा फ्रिक्वेन्सी टेबल आपल्याला फॉर्म करायचा आहे. यासाठी पहिला कॉलम येणार आहे तो नंबर ऑफ चपाती देणार आहे. दुसरा कॉलम येईल टॅली मार्क. तिसरा येणार आहे फ्रिक्वेन्सी. दिलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये स्मॉलेस्ट नंबर आहे 2, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा 3 आहे, त्याच्यापेक्षा मोठा 4 आहे आणि सर्वात मोठा हा 5चा आकार आहे. म्हणजे नंबर ऑफ चपाती जो पहिल्या कॉलममध्ये हे 4 जांग येतील 2, 3, 4 आणि 5. दुसरा कॉलम जो टॅली मार्क आहे आणि तिसरा आहे फ्रिक्वेन्सी. जर तुम्ही डाटामध्ये जर आपण काउंट केलं तर 2 नंबर्स ऑकर्स 9 टाईम, 9 वेळा येतो. म्हणून इथं समोर 9 टॅली मार्क केलेले आहेत. नेहमीप्रमाणे 5वी टॅली मार्क क्रॉस मारायचे आहे. 9 टॅली मार्क म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी येणार आहे 9 येणार आहे फ्रिक्वेन्सीची. नंबर 3 ऑकर्स 10 टाइम्स. नंबर 3 हा 10 वेळा येतो. सो त्याची जी फ्रिक्वेन्सी येणार आहे ती 10 येईल. नंबर 4 ऑकर्स 8 टाइम. 4 अंक हा 8 वेळा येतो. म्हणजे इथं जे आहे तिथं जी फ्रिक्वेन्सी येणार आहे ती 8 येणार आहे. आणि नंबर 5 हा 3 वेळा येतो. म्हणून समोर इथं टॅली मार्क 3 आहेत. त्याची फ्रिक्वेन्सी येणार आहे 3. आता याची आपण जर बेरीज केली 10 आणि 9 19, 19 8 27 आणि 3 30. टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजेच कॅपिटल Nची जी व्हॅल्यू येणार आहे ती येणार आहे 30. हा तुमचा क्वेश्चन नंबर 4चा टॅली मार्क. तुम्हाला गुणदान करताना परीक्षेमध्ये कॉलमला असे उभे मार्क असतात. या कॉलमला 1, टॅली मार्क्स कॉलम बरोबर असेल तर 1 आणि फ्रिक्वेन्सी कॉलम बरोबर असेल तर 1 आणि टोटल फ्रिक्वेन्सी नंबर 30 आहे याला 1 मार्क. असे या क्वेश्चनची गुण विभागणी असेल. इथं आपला प्रॅक्टिस सेट 55 कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि GS पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.